नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि ही बघा, ही आहे गार्डनमधली मेथीची भाजी, एकदम ताजी ताजी. तर आज बनवायची होती म्हणून मी काढून घेत आहे ती, आणि नंतर त्याच्यात मी दुसरं काहीतरी लावणार आहे. कारण बघू आता काय भेटतंय, कुठलं बी आहे माझ्याकडे. कारण हे बी आहे ना, हे खूप दिवसाचं होतं, मला वाटत नव्हतं की हे उगल म्हणून. म्हणून मी एकदम छोट्या ह्याच्यात लावली होती मेथीची भाजी. खूप छान अशी मेथीची भाजी आलेली आहे. आणि आज मी ती बनवायची, तर मी ती काढून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, इतकी छान निघाली होती आणि भरपूर निघाली होती, म्हणजे 2-3 जुड्या होतील अशी निघालेली आहे. तर खूप छान अशी मेथीची भाजी आली होती. तर म्हटलं चला आज भाजीला पण काय नाही, तर ताजी ताजी भाजी पण होईल आणि एक व्हिडिओ पण होऊन जाईल आपल्याला. कारण उद्याच्याला मला व्हिडिओ लागतच होता. हे मी काल म्हणजे सोमवारी व्हिडिओ एडिट केलेला आहे, कारण मला बाहेर यायचं होतं म्हणून. तर बघू शकता तुम्ही, छान अशी मेथीची भाजी निघालेली आहे. आणि याच्यात आहे ना, मी खाली पूर्ण म्हणजे पाला आणि हे भरलेलं आहे. तर त्या पाल्याचं पण आता नवीन नवीन खत तयार होईल. आता ते पलटी मारायचं फक्त. पाला पाचोळा नाही का आपला झाडांचा, याचा लिंबाचा, तो टाकलेला आहे खाली. आणि उगं थोडीशी वर माती टाकलेली आहे. आता मी यात तुम्हाला झाडे ज्यावेळेस लावेल काही दुसरं ना बी, त्यावेळेस दाखवेल की कसं झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, ही एका टपात निघालेली आहे आणि ही दुसऱ्या टपातली. तर भरपूर अशी छान मेथीची भाजी निघालेली आहे. घरचीच आपली जेव्हा वाटेल मनाला तेव्हा मेथीची भाजी बनवायला छान असते. तर नक्की अशी टेरेस गार्डनवाले जे आहेत ते तर लावतच असतात. पण खरंच असं छान छान याच्यात छोट्या याच्यात नाही का आपल्याला आनंद पण भेटतो, आणि छान अशी भाजी पण होते ताजी ताजी खायला, एकदम नैसर्गिक पद्धतीने. मी याच्यात कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही आहे. शेणखत, कोकोपीट हेच टाकलेलं आहे. त्या दिवशी तर तुम्ही बघितलं ना, मी अजून मेथी टाकलेली आहे कॅरेटमध्ये. तरी बघा, इतकी अशी मेथीची भाजी निघाली होती. खूप छान अशी मेथीची भाजी आलेली आहे. मी आता ही सगळी काढून घेतली आणि मग दाखवत आहे. तर बघा, एवढी अशी मेथीची भाजी निघालेली आहे. तर मस्त ताजी ताजी मेथीची भाजी मी आता बनवणार आहे. आणि हा तांदूळचा बघा, याला आहे ना खुडावं लागतं खरं तर, म्हणजे ते जास्त प्रमाणात पोट करतं. पण आता सध्या वेळ नाही आहे, बघू. आणि ही पालक तर खूप छान आलेली आहे. कोथिंबीर पण मस्त चाललेली आहे. आणि हे आपण त्या दिवशी मेथी लावलेली आणि धणे लावलेले. तर मला जायचं होतं, बाहेर यायचं होतं, म्हणून मी वांगी तोडून आणलेले आहे. तिकडे आमच्या आत्याच्या इकडे आलेले आहे मी. तर मग मला वांगे तोडून आणलेले आहेत मी. कारण खूप मोठे होऊन जातात आणि मग काय ठेवून झाडाला उपयोग नाही ना. आणि आपण तरी खाऊन असे कितीक वांगे खाणार आहोत. तर मी येणार होते आमच्या आत्याकडे, तर मी त्यांना हे वांगे घेऊन आलेले आहेत. तर हे कालच मी तोडले होते, काल संध्याकाळी तोडलेले आहेत. आणि कालच मी व्हिडिओ पण करून ठेवला होता. म्हटलं सकाळी सकाळी गडबड होते म्हणून. तर खूप सारे वांगे होते, अजून पण आहे बारके, ते मी नंतर करेन मला. पण आता येणार होते म्हणून घेऊन आले. तर छान छान वांगे, कोथिंबीर, पालक आणि मेथीची भाजी, पालकाची भाजी, करडीची भाजी तर तुम्ही बघितलीच आहे. छान अशी आली होती. तर आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये असं छोटंसं काहीतरी करत राहायचं, तेवढंच टाईमपास पण होतो आपला. आणि छान आपल्याला आता बघा, माझ्याकडनं फांदीच तुटून गेलेली. आणि हे बघा, मस्त असे वांगे पण आपल्याला ताजे ताजे खायला भेटतात. तर नक्की 2-3 झाडं तरी वांग्याचे लावत जा. आपल्या नाही गार्डन तरी आपल्या कुठंतरी एका साईडला लावलं तरी खूप होतं. असं काही नाही की त्याला गार्डनच पाहिजे आणि हेच पाहिजे. तरी बघा, इतके सारे वांगे निघालेले आहेत. तर मी घेऊन जाणार आहे, तिकडे घेऊन आलेले आहे मी, कारण आज मी इकडे आलेले आहे मंगळवारी. तर बघू शकता, छान अशी मेथीची भाजी आणि फुलाशिवाय तर माझा व्हिडिओ अपूर्णच आहे, कारण मला खूप सारे गुलाब आवडतात. आणि तुम्ही बघू शकता, खूप सारे छान असे फुलं आलेले आहेत, कळ्या पण छान अशा आलेल्या आहेत. आणि पालक हे तर छानच आलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि ताजी ताजी भाजी अशी नक्कीच तुम्ही पण लावून बघा, खूप छान असते. आपल्या आपल्या हाताने लावलेलं आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो. तर बघू शकता तुम्ही, गुलाब पण छान असे फुटलेले आहेत, कारण मला गुलाब खूप आवडतात म्हणून मी गुलाबाची जास्त काळजी घेते. आणि हे बघा, छान अशी आपली भाजी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू परत पुढच्या भाजीबरोबर.